उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावरती आहेत। 16 ऑगस्टला सांगलीचा ते दौरा करणार आहेत। दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन केले गेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुद्धा होणार आहे। सांगलीमध्ये हा मेळावा होणार आहे। अजित पवार यांचा हा दौरा आहे। या तयारीचा आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 16 तारखेला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही ठिकाणी अजितदादांचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि नेमकी ही कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे आपल्यासोबत निशिकांत दादा आहेत। दादा मला सांगा की कशा प्रकारचं नियोजन 16 तारखेला आहे। शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी अजितदादा साहेब या सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच माहितीचं सरकार आल्यानंतर येत आहेत। कोल्हापूरहून दादा पहिल्यांदा ईश्वरपूर नगरीमध्ये येणार आहेत। ईश्वरपूर नगरीमध्ये एका स्थानिक संस्थेचा एक कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम 12:30 नंतर 12:30 पर्यंत चालणार आहे। 12:30 नंतर आदरणीय दादा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1:30 वाजता आढावा बैठक घेणार आहेत। 1:30 ते 2:30 अशी ती आढावा बैठक चालेल। 2:30 नंतर मिरजेला आमचे वरिष्ठ सभागृहाचे सन्मान्य सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट आणि विविध शिष्टमंडळांची भेटी असा तो कार्यक्रम दादांचा 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आहे। 4 नंतर 4 ते 7 असा मेळाव्याचा आमचा त्या ठिकाणी कालावधी आहे। त्या मेळाव्यामध्ये सांगली ग्रामीण आणि शहर या दोन्ही सांगली जिल्ह्यातील 10,000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा मेळावा संजय बोकरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी पार पडणार। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादांनी वादा केला की तो निभावतात। या दृष्टिकोनातून अख्खं सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका शहरामधले लोक त्यांच्याकडे बघतायत आणि त्याच्यामुळे लोकांना उत्सुकता आहे दादा कधी येत आहेत, आपले प्रश्न कधी मांडू आणि दादा काय उत्तर देत आहेत आणि दादा सांगलीसाठी काय करणार आहेत हे उत्तर त्या मेळाव्यामधून कळेल। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।